नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गातील प्रकरण क्रमांक 8 प्रदूषण अभ्यासणार आहोत. यामध्ये निसर्गामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दलचा आज आपल्याला खास करून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपल्या समोर 3 चित्र दिसत आहेत. पहिलं आहे अणुविद्युत केंद्र किंवा औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या ठिकाणी भट्ट्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. यानंतर दुसरं चित्र आहे. दुसऱ्या चित्रामध्ये वाहनं आहेत किंवा चारचाकी गाड्या आहेत आणि त्यांच्यामुळे प्रदूषण होते. आणि तिसरं आहे मोठमोठी कारखानदारी आणि त्यामुळे बाहेर पडणारा धूर. गाडीमधून पण धूर बाहेर पडतो आहे आणि या ठिकाणी पाणी प्रदूषण आपल्याला दिसतंय. म्हणजेच आपल्याला प्रदूषणात ह्या 3 मुद्द्यांवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी पहिल्यांदा प्रकरण अभ्यास असताना आपल्यासमोर 2 प्रश्न त्यांनी ठेवलेले आहेत. पहिले आहे की पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात. या समस्या म्हणजे कोणत्या? ह्या वर 3 दिलेल्या समस्या. यानंतर पुढे या समस्यावर मात करण्यासाठी काय करावे लागेल. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा तर असा आहे की हे समस्या निर्माण झाल्याच कशा आणि याच्यावरची उपाययोजना करणं आज का गरजेचं आहे याचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळे पृथ्वीचे प्रदूषण वाढले. या प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागलेले आहेत. इतक्या दिवस आपल्याला काय फारसं याची तीव्रता जाणवत नव्हती, परंतु आता शहरीकरण वाढलेलं आहे आणि शहरीकरणाबरोबर उत्पादनाचा भडीमार जो आहे तो शेतीतून होतो आहे. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर होतोय हे आपण पाहतोय. आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत. आपल्याकडे गाई म्हशी आहेत. यांचं सुद्धा दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य, औषधं यांचा आपण उपयोग करतो आहेत. आणि म्हणजेच काय होतंय, आपण उत्पादन वाढवतोय, पैसा मिळवतोय आणि त्याचाच परिणाम आणि याच्याबरोबर रासायनिक घटकांचा वापर देखील मोठ्या प्रमाणामध्ये करतोय. कशासाठी? उत्पादन वाढवण्यासाठी. याशिवाय मानवाने म्हणजे मानवाची वाढती लोकसंख्या आहे, खाणकाम आहे. वाढती लोकसंख्या झाल्यामुळेच आपल्याला उत्पादन स्रोत जास्त वाढवावे लागलेले आहेत. वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. शेतीमध्ये सुद्धा उत्पादन चांगलं मिळण्यासाठी कीटकनाशकांचा फवारा, खतांचा फवारा मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागलेला आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक घटक वापरल्यामुळे आज त्यांचा परिणाम डायरेक्ट माणसांवर झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. कसा मिळतो? तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांच्या मानवाला जडलेले असतात. यानंतर आता आपण पुढे पोल्युशन आणि प्रदूषण याबद्दल माहिती पाहूया. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. ही एक सरळ साधी व्याख्या आहे. आपण इयत्ता 7वी मध्ये पाहिलेलं आहे की पर्यावरण ही एक परिसंस्था आहे आणि परिसंस्थेचे वेगवेगळे घटक आहेत. तर नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण कोण करतंय? मानवच करतोय. इतर प्राण्यांकडून दूषितीकरण होतच नाहीये. तर मानवाकडून होणारे ह्या दूषितीकरणाला प्रदूषण असं म्हणायचं आहे. आता काही प्रश्न आपल्यासाठी आहेत. सांगा पाहू, तुमच्या सभोवताली कुठे कुठे प्रदूषण आढळते? दुसरा प्रश्न आहे, प्रदूषण कशामुळे होते? आता आपण आपल्या परिसराचा जरा विचार केला तर आपल्या परिसरातून वाहनांची संख्या वाहते आहे किंवा वाहनं जास्त प्रमाणामध्ये वाहतात. याशिवाय नदीमध्ये जनावरं, स्त्रिया धुणे आणि भांडे धुण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारे प्रदूषण होतं. तर शहरी भागामध्ये ह्या प्रदूषणाची संख्या ही अधिक जास्त प्रमाणामध्ये असते. कारण संपूर्ण मैला पाणी जे आहे, घराचं मैला पाणी किंवा वेगवेगळ्या कॉलनींचं हे सर्व मैला पाणी जशास तसं वाहत्या पाण्यामध्ये सोडलेलं आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतं आणि यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये आहेत. कोणते प्रदूषके आहेत? त्याला पोल्युटंट असं म्हटलं जातं. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्याला अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकास प्रदूषके असं
म्हणतात. प्रदूषके म्हणजे काय? जैविक आणि अजैविक घटक. जैविक आणि अजैविक घटक यांच्यावर घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषक असं म्हणतात. कोणकोणते? वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यावर परिणाम घडवणारे घटक. पाहूया याच्या संदर्भात माहिती. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडले गेल्यास पर्यावरणामध्ये विषारी व अनारोग्यकारक होते. पर्यावरण विषारी आणि आरोग्यकारक होते. कशामुळे? प्रदूषके पर्यावरणामध्ये अधिक प्रमाणामध्ये सोडल्यामुळे. आणि प्रदूषके हे बहुतांशी मानव निर्मितच असतात. नैसर्गिक तसेच मानव निर्मित असतात. आता प्रदूषके मानव निर्मित कसे किंवा नैसर्गिक कसे? मानवाने कारखान्याच्या स्वरूपातून किंवा वाहनांच्या स्वरूपातून वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती करणे, यालाच आपण काय म्हणणार आहे? प्रदूषकांची अधिक प्रमाणामध्ये निर्मिती. तर नैसर्गिक काय होतं? एखाद्या ठिकाणी आग लागले नैसर्गिकरित्या किंवा नैसर्गिकरित्या एखाद्या ठिकाणी कीटकांचा अति प्रमाणामध्ये निर्मिती झाली, ह्या गोष्टी थोड्याशा प्रदूषक होतात. परंतु ह्या लगेचच नष्टही होतात, म्हणजे कालांतराने ते लगेच नष्ट होतात. पण हा जो मानवनिर्मित जो प्रदूषके आहे, याच्यामुळे परिणाम जो आहे तो दीर्घकालीन राहतो. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. याउलट मानव निर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. याचा परिणाम फार मोठ्या कालावधीपर्यंत राहतो. विचार करा, जर नैसर्गिक पदार्थ ही प्रदूषके असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाहीत? असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात? बरोबर, मी तुम्हाला ते कीटकांचं उदाहरण सांगितलेलं आहे. यानंतर प्राणी वगैरे जो आपला मैला वगैरे टाकतात, तर त्यामुळे काही फारसं प्रदूषण होत नाही, पण त्याचा परिणाम फक्त एक म्हणजे दुर्गंधी जी आहे तेवढी पसरते, पण त्याचा उपयोग शेतीसाठी होतो हे आपल्याला माहिती आहे. पुढे कृती. तुमच्या परिसरात तुम्ही स्वतः सर्वेक्षण करून तुमच्या परिसरात प्रदूषित ठिकाणे कोणती ते ठरवा. प्रदूषण आढळलेल्या प्रत्येक ठिकाणाशी संबंधित अशा प्रदूषणकारी घटक कोणते ते ओळखण्याचा प्रयत्न करा. कोणकोणती प्रदूषके आढळून येतात आणि प्रदूषके विघटनशील असतात की अविघटनशील असतात, याचं अध्ययन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. चला ठीक आहे. यानंतर दुसरा मुद्दा आहे हवा प्रदूषण. या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडंसं आठवा असं सांगितलेलं आहे, म्हणजे थोडंसं आपण काय करायचं, इमॅजिनेशन करायचं आहे, थोडंसं विचार करायचा आहे. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना आणि विचारही करायचा आहे. पृथ्वीवरील वातावरणात असणाऱ्या विविध वायूंचे प्रमाण दर्शवणारा आलेख काढा. म्हणजे तुम्ही वायू प्रदूषण, त्याच्यानंतर जल प्रदूषण आणि पाणी प्रदूषण असे मृदा प्रदूषण, अशा 3 प्रदूषण जर तुम्ही केले आणि ह्या 3 प्रदूषणाचा जर आलेख तयार केला, तर सर्वात जास्त कोणतं? वाहनांची संख्या जास्त असेल तर वायू प्रदूषण होईल. पाण्यामध्ये मैला पाणी जास्त प्रमाणात जात असेल तर त्याचं प्रदूषण अधिक होईल, किंवा रासायनिक खतांचा वापर अधिक होत असेल तर मृदा प्रदूषण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर त्या प्रकारचा आलेख आपण तयार करू शकतो. हवा ही वेगवेगळ्या वायूंचे आणि घटकांचे एक जिनसी मिश्रण आहे असं का म्हणतात? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याच्या अगोदर सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे, की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर नायट्रोजन, हायड्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन आणि इतर वायू आणि बाष्प अशा प्रकारचे अनेक घटक हवेमध्ये मिसळलेले असतात. म्हणून त्याला काय म्हणतात? एक जिनसी मिश्रण असं म्हटलं जातं. हवा, आपण याचं विभाजन असं करू शकत नाही का, हे वेगळं ते वेगळं ते वेगळं, तसं काही आपल्याला करता येत नाही, ते नैसर्गिक आहे. यानंतर पुढे तिसरा प्रश्न आहे, इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणकोणता घातक वायू बाहेर सोडले जातात?
विषारी वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे 2 घातक वायू आहेत. हे आपल्याला म्हणजे आपल्या वातावरणासाठी आणि आपल्यासाठी अपायकारक असतात. विषारी वायू, धूर, धुलीकण आणि सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असं म्हणतात. हवा प्रदूषणाची कारणे चित्रात दाखवलेली आहेत. खाली चित्रात हवा प्रदूषणाच्या कोणत्या घटकांमुळे होते ते सांगा. आता इथे 1, 2, 3 चित्र दिलेले आहेत. तीनही चित्रांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय? हवेचं प्रदूषण होतंय. इथे ज्वालामुखी फुटलेला आहे, या ठिकाणी वाहनांमुळे निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी जंगलामध्ये आग लागल्यामुळे हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण झालेलं आपल्याला इथे दिसतं आहे. तर हे मानव निर्मित आहे आणि हे दोन्ही जे आहेत हे नैसर्गिक आहे. यानंतर विविध घटकांमुळे हवा प्रदूषण, नैसर्गिक कारणे आणि मानव निर्मित कारणे. यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक. आता ज्वालामुखीचा उद्रेक होण्यामध्ये त्यातून बाहेर काय येणार आहे? घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप असे सगळ्या प्रकारचे पदार्थ, हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड आणि हायड्रोजन बाष्प आणि धुलीकण हे सगळे वातावरणामध्ये पसरले जातात. समजा दुसरं एक कारण आहे भूकंप, नैसर्गिक कारण आहे. यामध्ये काय होतं? भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू म्हणजे जमिनीला ज्या भेगा पडतात त्या भेगातून विषारी वायू आणि पाण्याच्या वाफा बाहेर येण्याची शक्यता असते किंवा मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येऊन वातावरणामध्ये मिसळल्या जातात. यानंतर वाळवट आणि धुळीचे वादळ. आता हे तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये नेहमी पाहायला मिळतं, परंतु याची तीव्रता थोडीशी आपल्याकडे कमी असते वाळवंटी प्रदेशाच्या मानाने, बरं का. तर या ठिकाणी काय होतं की धूळ उडली जाते, केर कचरा उडला जातो, माती उडली जाते, परागकण आणि सूक्ष्मजीव हे हवेमध्ये पसरले जातात आणि त्यामुळे दूषित हवा काही प्रमाणामध्ये दूषित झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर वणवा पेटणे म्हणजे जंगलामध्ये आग लागणे. जंगलामध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा आग लागते. हा वणवा पेटल्यामुळे काय तयार होतं? मोठ्या प्रमाणामध्ये लाकडं जळतात, ओली लाकडं जळतात, प्राण्यांची अवशेष जळतात किंवा प्राणी जळतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाइड, धूर असे वातावरणामध्ये मिसळले जातात. यानंतर सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे अजून काय काय होतं? तर सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे हवा प्रदूषण होतं. यामध्ये काही जीवाणू आहेत आणि काही कवक बीजाणू सुद्धा हवेत मिसळले जातात. हे सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात. आपल्या शरीरामध्ये गेल्यावर किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केल्यावर वेगवेगळे आजार त्यापासून होतात. आता तुम्हाला एक उदाहरण सांगू का? रस्त्याने निघाल्यानंतर एखाद्या बाजूला किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला कुठेतरी दूरवर थोड्याशा अंतरावर एखादा मृत प्राणी असेल आणि त्याचे अवशेष जे सडलेले असतील तर तुम्हाला फार दूरपर्यंत दुर्गंधी येते. म्हणजेच काय झालेले? वातावरणामध्ये विषाणूंची प्रसार झालेला आहे आणि त्याचे सानिध्यात जास्त काळ राहिल्यामुळे ते विषाणू शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. ओके, पुढे आता मानव निर्मित प्रदूषके पाहूया. पहिला आहे इंधनाचा वापर. सर्वाधिक जास्त मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाचा वापर आपल्याला केलेला पाहायला मिळतो. दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि शिशांची संयुगे हवेमध्ये मिसळतात. एवढे सगळे प्रदूषके जे आहेत ते मानवाच्या वापरामुळे निर्माण होतात. परंतु थोडासा शासनाने याच्याकडे गांभीर्याने पाहिलेलं आहे आणि पेट्रोल गाड्यांचा वापर जास्त प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. डिझेल गाड्या कमी करायचं काम चाललेलं आहे. रॉकेल जवळजवळ नाहीसच करून टाकले, मिळतच नाही. LPGचा वापर सुद्धा आता वाढलेला आहे. याच्यामुळे अतिशय अल्प प्रमाणामध्ये आणि कमी प्रमाणात प्रदूषके निर्माण होतात. इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा आता यायला लागलेल्या आहेत. हा विषय याच्या बाहेरचा आहे, परंतु रॉकेल, डिझेल, LPG आणि पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि शिशेची संयुगे हवेमध्ये मिसळतात. अजून काय? यानंतर घन कचरा, त्यानंतर शेतीचा कचरा, त्यानंतर बागेतील कचरा उघड्यावर टाकल्यामुळे किंवा जाळल्यामुळे काय होतं? मोठ्या प्रमाणामध्ये
हवेचं प्रदूषण होतं, त्यामध्ये धूर जो आहे तो पसरला जातो. याच्या पुढे दुसरा मानवनिर्मित प्रदूषक आहे औद्योगिकरण. तुम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये गेलात तर शहरामधला मोठा भाग हा कारखानदारीने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्या कारखानदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा भयंकर आहे. तर आपल्याला हा जो व्यापलेला भाग आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धूर बाहेर पडलेला पाहायला मिळतो. यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड तर तयार होताच, याच्याबरोबर विषारी घटक जे आहेत ते यातून मुक्त होतात. यामध्ये युरेनियम आपण खाली आलो. या ठिकाणी गंधकाची भस्मे, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड हे वातावरणामध्ये महत्त्वाचे मिसळले जातात. कुणामुळे? तर औद्योगिकरणामुळे. अलग लक्षात, वरचे घटक तर मिसळतात, त्याच्याबरोबर हे अजून ॲडिशनल आहे औद्योगिकरणामुळे. यानंतर अणुऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट. अणुस्फोट कशापासून होतात? कोळसा पेटवला म्हणजे अणुस्फोट होईल का? नाही, त्यासाठी विशिष्ट मूलद्रव्ये लागतात. हे मूलद्रव्ये आहेत युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट आणि प्लुटोनियम. या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सारी निर्माण होतात आणि ते हवेला प्रदूषण करण्याचं काम करतात. अशा पद्धतीने एका चार्टच्या माध्यमातून हा आपण अभ्यास केलेला आहे. वरील प्रमुख कारणांशिवाय हवा प्रदूषणाची कोणती कारणे आहेत याचा आपण विचार करायचा आहे. ही झाली प्रमुख कारणं, पण आपण आपल्या परिसरात अनेक गोष्टी पाहतोच की नाही. त्याच्यामध्ये नेमकं हवेचं प्रदूषण कशामुळे होतं याचा तुम्ही अजून विचार करू शकता. यानंतर 4 स्ट्रोक म्हणजे 4 स्ट्रोक इंजिन गाडी, आपले जे म्हणजे 2 चाकी जे वाहनं आहेत पेट्रोलवर चालणारे, तर यांना 4 स्ट्रोक इंजिन बसवलेले असतात. तर ह्या ज्या गाड्या आहेत, याशिवाय 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक आणि 2 स्ट्रोक इंजिन गाड्यामुळे हवा जास्त प्रदूषित होते का? तर याचं उत्तर आहे होय. जोपर्यंत तुम्ही BS3 इंजिन वापरत होता तोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये यापासून प्रदूषण होत होतं. परंतु आता BS4 आणि BS6 ज्या गाड्या आलेल्या आहेत याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती काही प्रमाणामध्ये कमी केलेली आहे आणि जास्तीत जास्त इंधनाचं ज्वलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, यामुळे प्रदूषण कमी प्रमाणामध्ये होतं. यानंतर इतिहासात टोकवताना लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीमध्ये दाट धुके पडलेले होते. म्हणजे त्यांच्याकडे ते 1950च्या कालावधीमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, कारखानदारी जास्त प्रमाणामध्ये होते. त्यामुळे तिथं दाट धुकं पडलं होतं 1952 साली. त्यामध्ये दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा धूर मिसळला. त्या धुरक्याची छाया 5 दिवस राहिली आणि लंडन शहरामध्ये 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीमध्ये अशीच छाया होती. छाया म्हणजे काय? सावली. आणि सूर्यप्रकाशच ते धुक्यामुळे पडलेला नव्हता किंवा कमी प्रमाणामध्ये पडलेला होता. अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कशामुळे? तर धुरामुळे. यानंतर 1984 साली पिट्सबर्ग शहरामध्ये धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्रच झाली. यावेळी या शहराला काळे शहर म्हणून ओळखले गेले. म्हणजे 1984 साली कोणतं शहर काळं शहर म्हणून ओळखलं गेलं? तर पिट्सबर्ग. आणि या शहराला का ओळखलं गेलं होतं? कारण त्या ठिकाणी धुराची काजळी सर्वत्र पसरली होती आणि त्या ठिकाणी दिवसासुद्धा अंधारासारखी स्थिती निर्माण झालेली होती. यानंतर हवा प्रदूषके, स्रोत आणि त्याचे परिणाम. पहिला आहे सल्फर डायऑक्साईड SO2. हा कुठे निर्माण होतो? स्रोत आहे कारखाने. या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याच्यामुळे काय होतं? त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा काम करणाऱ्या लोकांना डोळ्याचे दाह, श्वसन मार्गामध्ये दाह म्हणजे आग, त्यानंतर अतिरिक्त कफ निर्माण होतो, खोकला निर्माण होतो, दम लागतो. ओके. यानंतर कार्बन मोनॉक्साईड वाहन आणि कारखान्यातून धूर बाहेर पडल्यामुळे निर्माण होतो आणि याचा परिणाम कुणा होतो? डायरेक्ट रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेवर याचा परिणाम होतो आणि धारण क्षमता घट होते, त्यामुळे चालताना दम लागतो. यानंतर नायट्रोजनची ऑक्साईड वाहनातून धूर बाहेर पडतो. हा धूर फुफ्फुसामध्ये आणि श्वसनामध्ये
जातो आणि त्या ठिकाणी तो मार्ग जो आहे या मार्गामध्ये आग होते किंवा दाह होते. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, उद्योग आणि वाहनांचा धूर. हवेत मिसळलेले कणरूप म्हणजे वेगवेगळे, आपण कारखान्याच्या परिसरामध्ये गेल्यानंतर नेहमी आपल्याला तिथे धूळ पाहायला मिळते, कारण वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषके सोडलेले असतात. त्यातले बारीक बारीक कण हे पसरलेले असतात, ते आपल्या श्वसनामध्ये जातात आणि त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची संभावना असते श्वसनासंदर्भात. तो श्वसनाचे रोग होतात. यानंतर धूळ, उद्योग व वाहनांचा धूर. धुळीमध्ये काय, उद्योग आणि वाहनांचा धूर, त्यामध्ये सिलिकॉसिस व्याधी निर्माण होते. यानंतर कीटकनाशके, आपण याच्यामध्ये कीटकनाशकांचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करतो. यामध्ये दुर्बल्य, यानंतर दीर्घ श्वसनामुळे मृत्यू. म्हणजे काय होतं की तुम्ही कीटकनाशके फवारत असताना जर तोंडाला मास्क लावला नाही तर श्वसनाच्या माध्यमातून ते कीटकनाशक शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला विषबाधा होऊन मृत्यू येतो. यानंतर ह्या कीटकनाशके सतत आपल्या शरीरात जाऊन जाऊन त्याचा परिणाम मेंदूवर सुद्धा होतो. त्यानंतर दुर्बल्य सुद्धा येऊ शकतं. यानंतर सगळ्यात शेवट वायू आहे मिथेन वायू. कुठे असतो हा मिथेन वायू? तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी गॅसची टाकी असते त्या गॅसच्या टाकीमध्ये हा मिथेन वायू असतो. त्याचं रेणूसूत्र आहे CH4. तर कारखान्यातून होणारी वायू गळती, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जर वायू गळती झाली, मिथेन वायू वातावरणात पसरला गेला, त्यापासून विषबाधा आणि त्वचेचे विकार, त्यानंतर दमा आणि श्वसन संस्थेचे विकार आपल्याला इथे होण्याची शक्यता असते, उद्भवतात. 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आतापर्यंतची सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना घडली. येथे अपघातातून घडलेल्या वायू गळतीमुळे 8,000 लोक प्राणाला मुकले होते. ही सगळ्यात मोठी घटना आहे, भारतामधली घटना आहे, भोपाळमध्ये घडलेली आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेबद्दल अधिक माहिती मिळवा आणि त्या आधारे पुढील मुद्द्यांवर चर्चा करा. दुर्घटनेचे स्वरूप, कारणे, त्यानंतरचे परिणाम आणि प्रतिबंधक उपाययोजना. यानंतर हवा प्रदूषण, वनस्पती, प्राणी यांच्यावर होणारा परिणाम. कोणाचे? हवा प्रदूषणामुळे वनस्पती आणि प्राणी यांच्यावर काय परिणाम होतात? तर वनस्पतीवर पहा. पहिल्यांदा पर्णछिद्रे बुजून जातात, म्हणजे वनस्पतीच्या पानांना बारीक छिद्र असतात आणि वनस्पतीच्या खोडांमध्ये सुद्धा छिद्र असतात, फांदींमध्ये. तर या ठिकाणी त्यांची छिद्र बुजल्यामुळे काय होतं, त्यांना पुरेसा कार्बन डायऑक्साईड मिळत नाही आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे अन्न निर्मिती तिथे होऊ शकत नाही. प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली जाते आणि वनस्पतीची वाढ सुद्धा खुंटते, पाने गळतात आणि पिवळी पडतात. अशा प्रकारे परिणाम होतात. प्राण्यांवर काय परिणाम होतात? श्वसनावर विपरीत परिणाम होतो आणि डोळ्यांचा दाह होतो, म्हणजे डोळ्यांची आग होते. अशा प्रकारे आपण प्रदूषणाचे होणारे मानवावरचे परिणाम अभ्यासलेले आहेत. आणि यानंतर खाली 2 प्रश्न आपल्यासाठी दिलेले आहेत विचार करण्यासाठी. ओझोनच्या थराचे महत्त्व काय आहे आणि ओझोनच्या थरात घट होण्याची कारणे कोणती आहेत? तर ओझोन वायूचा थर या संदर्भातली माहिती आपण पुढील तासिकेला पाहू.